मंडळी, आई म्हटलं की वात्सल्य आणि प्रेम या दोन भावना आपल्या मनात येतात. परंतु याच भावनेला काळीमा फासणारी ही घटना शहापूरमध्ये घडलेली आहे. संध्या भेरे या महिलेने आपल्या पोटच्या 3 मुलींना विष देऊन मारले आहे. त्याचं कारण असं की मुलींचा सांभाळ करण्याचा तिला कंटाळा आला, म्हणून हे कृत्य तिने केलेलं आहे. प्रथमतः संध्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा नवरा संदीप बेरे याने हे प्रकरण पूर्णत्वा उघडकीस आणलं. संध्या बेरेने आपल्या मुलांना विषबाधा झाली आहे म्हणून दवाखान्यात तिने दाखल केलं. परंतु त्यानंतर जे काही सत्य आलं, हे तिच्या मातृत्वाला, तिच्या काळजाला बेघर करण्याचं कृत्य तिने केलेलं आहे. नेमकं काय घडलं याच व्हिडिओमधून आपण पाहूया. सध्या संध्या ही पोलिसांच्या ताब्यात आहे आणि संध्याला 31 जुलै पर्यंत ही पोलीस कोठडी पोलिसांनी सुनावली आहे. नेमकं आपल्या मुलींना संध्याने का मारलं हे सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहत आहात जीटी इन्फो चॅनल. संध्याचं साधारण 12 वर्षापूर्वी चेरपुली गावातील संदीप भेरे याच्यासोबत लग्न झालं. संदीप बेरे ह्या चिरपुली गावामध्ये राहतो. तसे शहापूरच्या बाजूला असलेल्या चिरपुली गावामध्ये हे गुन्ह्या गोविंदाने राहत होते. लग्नानंतर त्यांना सलग 3 मुली झाल्या. 2015ला त्यांना सर्वात मोठी मुलगी म्हणजेच काव्या ही मुलगी झाली. त्यानंतर 2017ला म्हणजे 2 वर्षानंतर त्यांना दिव्या ही मुलगी झाली. परंतु त्यांना मुलगा हवा होता, म्हणून त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. तिसऱ्यांदाही त्यांना मुलगीच झाली. तिन्ही मुली झाल्यामुळे थोडेफार संध्या आणि संदीप भेरे हे थोडेफार निराश झाले. त्यानंतर मुलाचा विचार त्यांचा मागे पडला आणि ते सुखाने संसार करू लागले. मुली हळूहळू मोठ्या होत होत्या. काव्या 10 वर्षाची, दिव्या 8 वर्षाची, तर त्यांची शेवटची मुलगी ही गार्गी 5 वर्षाची होती. त्यानंतर संदीप आणि संध्यामध्ये भांडणं होऊ लागली. या भांडणालाच वैतागून संध्याने तिन्ही मुलींना घेऊन वेगळा राहण्याचा निर्णय घेतला. 8 महिन्यापूर्वी संध्या ही आपल्या माहेरी म्हणजेच असनोली गावाला तिन्ही मुलींना घेऊन निघून गेली. असनोली हे गाव किनवली गावापासून अगदी 10 अंतरावर आहे आणि तिथे संध्या ही आपल्या तिन्ही मुलींना घेऊन राहू लागली. आता संध्याला आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागत होते. मुलीही लहान होत्या, त्यामुळे मुलींना ही गोष्ट काही समजत नव्हती. परंतु मुली ह्या वेगवेगळ्या गोष्टीची तिच्याकडे मागणी करू लागली. परंतु संध्याला हा मुलींचा खर्च झेपत नव्हता. मुलींचा खर्च जास्त येत असल्याने संध्याला आता ताण येऊ लागला. त्यामुळे मुलींना जेवणामध्ये विष टाकण्याचा तिने निर्णय घेतला आणि संध्याने 21 जुलैला दुपारच्या वरणामध्ये म्हणजे गवत मारण्याचं औषध म्हणजे तणनाशक औषध वरणामध्ये टाकलं आणि मुलींना त्या जेवणामध्ये तिने विष टाकलं. जेवणानंतर मुलींना उलट्या होऊ लागल्या. मुलींच्या पोटामध्ये खूप दुखू लागलं. त्याच भीतीपोटी तिन्ही मुलांना तिने असनोलीच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयामध्ये काहीही फरक पडला नाही. त्यानंतर तिने आपल्या शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिन्ही मुलींना ती घेऊन आली. आपल्या मुलींना जेवणातून विषबाधा झाली आहे असा खोटा बनाव संध्याने डॉक्टरांना सांगितला. संध्याच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी तसे उपचार सुरू केले. परंतु थोड्याच वेळात मुलींची प्रकृती अगदी चिंताजनक ठरली, म्हणून डॉक्टरांनी तिन्ही मुलींना पुढे नेण्यास मार्गदर्शन केले. तोपर्यंत मुलीचे वडील संदीप बेरे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ काव्याला आणि दिव्याला मुंबईच्या नायर हॉस्पिटल रुग्णालयामध्ये ते घेऊन गेले. त्यानंतर गार्गीला घोटीच्या SMBT रुग्णालयामध्ये ते घेऊन गेले. त्यानंतर उपचारादरम्यान काव्याचा हा मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये आकस्मिक मृत्यू झाला. तारीख होती 24 जुलै. त्यानंतर गार्गीचा सुद्धा घोटीच्या SMBT रुग्णालयामध्ये तिचा मृत्यू झाला. एकटा आता एकटीच वाचली, ती म्हणजेच दिव्या. दिव्याचा सुद्धा 25 जुलैला आकस्मिक मृत्यू झाला. म्हणजे तिन्ही मुलींना विषबाधा झाली आणि तिन्ही मुलींचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांनी संध्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. 2 दिवस पोलीस कोठडीमध्ये राहून संध्याकडून सर्व माहिती काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आणि संध्याने झालेली सर्व हकीकत पोलिसांना खरी सांगितली. यापुढील सर्व तपास पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करत आहेत. परंतु मंडळी, आईच्या काळजाला होल पाडणारी ही कहाणी, आईच्या काळजाला काळीमा फासणारी ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? नक्की तुम्हाला काय याबद्दल संशय आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन घटना, नवनवीन काय माहिती पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. मात्र कमेंट बॉक्समध्ये जाता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका की नक्की हे प्रकरण काय असेल. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.